श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. दुसऱ्या अध्यायामध्ये 339वी ओवी या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज लिहितात. जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधा तृषेचा अडदरू काहीच नाही. अडदरू म्हणजे अडचण. ज्याच्या पोटामध्ये जठर रस हा जर अमृताप्रमाणेच वाहतो आहे, किंवा जठर रस हाच ज्याच्या पोटामध्ये अमृत आहे, त्याला कधी भूक आणि तहान लागेल का? कधीच नाही. कारण ज्याच्या अंतःकरणामध्ये तो सच्चिदानंद स्वरूप आत्मा प्रगट झालेला आहे, त्याच्या आनंदाला काय कमी आहे? आणि म्हणून अखंड प्रसन्नता, अखंड आनंद हे परमार्थाचं महत्त्वाचं लक्षण आहे. म्हणूनच तुम्ही बघा, सगळे संत सज्जन महात्मे सद्गुरू हे दिसायला अत्यंत प्रसन्न, आनंदी, तेजस्वी असतात. सच्चिदानंद स्वरूप त्यांच्या आतमध्ये सदैव प्रगटलेलं असल्यामुळे त्या सच्चिदानंद स्वरूपाचा असणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतो. तोच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता निर्माण करतो. आणि त्याचं ज्ञान असल्यामुळे त्या ज्ञानाचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतं. म्हणून ज्यांना ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा आहे, ज्यांना ज्ञानेश्वरीचं वाचन करायचं आहे, त्यांनी आपल्या वृत्ती, आपल्या मनाची अवस्था ही सतत प्रसन्न ठेवली पाहिजे, आनंदी ठेवली पाहिजे. कितीही मोठा अडचणीचा, गंभीर, दुर्दैवी प्रसंग आला तरी देखील आपल्या मनाची प्रसन्नता, चेहऱ्यावरचा आनंद बिघडू देऊ नये. गीतेची सुरुवातच मुळात अशी आहे की अर्जुनाला अतिप्रचंड दुःख झालं. कारुण्यभाव, माया, ममता त्याच्या मनामध्ये दाटून आलेली आहे. तो दुःखी झालाय, उद्विग्न झालाय, उदासीन झालाय, हतबल झालाय. त्याच्या मनाला विषाद झालेला आहे. हे सगळं का केलं असेल? तुम्हाला जर खऱ्या अर्थाने आनंदाची किंमत कळायची असेल ना, तर दुःखाचे चटके अगोदर बसावे लागतात. तरच आनंदाची किंमत कळते, आनंदाचं महत्त्व कळते. आणि म्हणून गीतेची सुरुवातच अर्जुन विषाद योग या दुःखी, कारुण्यपूर्ण, उदासीन अवस्थेच्या अर्जुनापासून केलेली आहे. आणि आता त्या अर्जुनाच्या मनामध्ये आनंद फुलवायचा आहे, त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणायची आहे आणि दुःखी माणसाला आनंदित करायचे. इथं भगवंताचं कौशल्य आहे, हे लक्षात घ्या. जो मुळातच आनंदी आहे त्याला अजून काय आनंद द्यायचा आहे आपल्याला, नाही का? मला एक सध्याच्या परिस्थितीचं हसावं का रडावं काही कळेनासं झालंय. कसं असतं बघा, हे खाजगी क्लासवाली जी माणसं असतात ना, म्हणजे 10वी 12वीचे,
क्लासेस घेणारे हे जे शिक्षक असतात ते मुळात ॲडमिशन देतानाच 85-90% असलेल्या मुलांना घेतात आणि त्यांना शिकवतात आणि आपल्या क्लासचा डांगोरा पेटवतात की आम्ही यांना इतके मार्क पडायला मदत केली म्हणून. अरे, जो मुलगा तुम्ही घेतानाच 90%च्या आसपासवाला घेता आणि त्याला 92% पडतात, म्हणजे काय तुमचं कौतुक हो. जो नापास झालाय त्याला घ्या आणि तुम्ही बोर्डात आणून दाखवा, तर मग तुमच्या क्लासचं वैशिष्ट्य मान्य करतो मी. नाही का, राजाचाच मुलगा आहे जो जन्माला आल्यापासूनच घोड्यावर बसतोय आणि त्याला मी घोडेस्वारी शिकवली. आता याच्यात तुझं काय कौतुक आहे बाबा. तसं आहे ते. एखादा मुळातच जो आनंदी आहे त्याला काय आनंदित करायचं आहे, पण दुःखी माणसाला आनंदित करणं याच्यामध्ये कौशल्य आहे. जो नापास झालेला आहे त्याला पास करायला मदत करणं हे कौशल्य आहे. आणि जो हीन दीन आहे त्याचं कल्याण करायचं याच्यामध्ये कौशल्य आहे. आणि भगवंताचं हेच वैशिष्ट्य आहे. गीतेचं रहस्य काय आहे तर हे आहे की अर्जुनाला जी उदासीनता आली आहे, जी वैफल्य आलेलं आहे, त्याला आता जगणं असह्य झालेलं आहे. इथं युद्धभूमीवरून पळून जावंसं वाटतं आहे. भिक्षा मागून जगीन पण युद्ध करणार नाही, अशी त्याच्या मनाची अवस्था झालेली आहे. मग अशा या अर्जुनाला बदलवायचं आहे आणि त्याच्या मनातली ही वैफल्याची, उदासीनत्वाची भावना नाहीशी करायची आहे आणि त्याला मनापासून लढाई करायला प्रवृत्त करायची आहे. आणि हे विशेष नाही का. म्हणून गीतेचा खरा संदेश काय आहे तर मनाची प्रसन्नता कशी टिकवून ठेवायची. येऊ दे काय प्रसंग येणार आहे तो, येऊ दे काय परिस्थिती येणार आहे ती, होऊ दे काय व्हायचं ते, पण मी घाबरणार नाही, मी डगमगणार नाही, मी पळून जाणार नाही आणि मी दुःखही करणार नाही. मी माझ्या मनाची प्रसन्नता बिघडू देणार नाही आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद घालवणार नाही. हे जे काही मनोबल आहे ते वाढवायचं कसं हे आपल्याला गीतेतून शिकता येतं. आता जीवनाकडे बघताना आपल्याला 2 दृष्टीने बघता येतं. याला आशावादी आणि निराशावादी असे 2 शब्द वापरले जातात. इंग्लिशमध्ये त्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि निगेटिव्ह ॲटिट्यूड असं म्हणतात. म्हणजे काय तर एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक ग्लास आहे आणि त्या ग्लासामध्ये अर्धा ग्लास पाणी भरलेलं आहे. जी रडणारी माणसं असतात, जी निराशावादी असतात, जी निगेटिव्ह ॲटिट्यूडवाली माणसं असतात, ती काय म्हणतात की माझ्या ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी नाही, माझा ग्लास अर्धा रिकामा आहे आणि म्हणून ते रिकामा आहे, रिकामा आहे, पाणी नाही, पाणी नाही या गोष्टीला महत्त्व देतात आणि ते आपल्याच जीवनाकडे निराशावादीने पाहतात, निगेटिव्ह दृष्टीने पाहतात. त्यांचा बघण्याचा ॲटिट्यूड हा असा चुकीचा असतो. आता आशावादी मनुष्य कसा असतो आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडवाला माणूस कसा असतो. तो या ग्लासकडे बघताना काय म्हणतो की माझ्याकडे अर्धा ग्लास पाणी आहे, म्हणून तो आहे या गोष्टीवर भर देतो आणि आहे या गोष्टीवर भर दिल्यामुळे त्याला अर्धा आहे, अर्धा आहे, अर्धा आहे याचा आनंद मिळतो, त्याचं समाधान मिळतं. आणि म्हणून आशावादी मनुष्य
प्रत्येक गोष्ट बोलताना वागताना आहे या अर्थाने पाहतो. माझ्याकडं आहे, माझ्याकडं आहे, माझ्याकडं आहे. मग आहे म्हटल्यावर आनंद होतो, दुःख होत नाही. आणि नाही 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 म्हटलं की आपल्याला दुःख होतं, आपल्याला त्याचा त्रास वाटतो, आपल्याला उणेपणा वाटतो, आपल्याला कमतरता वाटते. आणि म्हणून माणसाने आपल्या जीवनाकडे बघताना आशावादी दृष्टिकोनातून बघावं आणि सतत आहे 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 असं म्हणावं, नाही का. आता बघा गंमत कशी असते, शेजारच्या माणसाकडे स्कूटर आहे आणि माझ्याकडे सायकल आहे. आता आशावादी मनुष्य काय म्हणेल, माझ्याकडे सायकल आहे, मी मस्त मजा करतोय, सायकलने जातोय. आणि सायकल आहे म्हणून मला सायकल चालवण्याचा व्यायाम होतोय, माझं शरीर तंदुरुस्त राहतं आहे, मला कुठल्याही प्रकारचा रोग नाही, मला कुठल्याही प्रकारचा आजार नाही. आशावादी मनुष्य सायकल आहे याचा आनंद उपभोगतो. आणि हाच जर निराशावादी मनुष्य असेल तर, अरे शेजाऱ्याकडे स्कूटर आहे राव, माझ्याकडे सायकल आहे, माझ्याकडे स्कूटर नाही, माझ्याकडे स्कूटर नाही, माझ्याकडे स्कूटर नाही. काय माझं दुर्दैव, काय माझं देवानी वाकडं केलं आहे. देवानी त्यांना बरं स्कूटर दिले, माझ्याच वाटेला का सायकल आली. असा तो देवालाही नावं ठेवतो आणि स्वतःही रडत बसतो. सायकल आहे याच्या आनंदापेक्षा स्कूटर नाही याचं दुःख जास्त असतं. आणि म्हणून निराशावादी माणसं जी असतात ती त्यांच्याकडे जे आहे आहे याच्या आनंदापेक्षा जे नाही याच्या दुःखामध्ये जास्त ती गुंतलेली असतात. आणि म्हणून हे नाही, हे नाही, हे नाही, ते नाही, ते नाही असे आपली तुलना करतात. आणि काय आहे याच्यापेक्षा काय नाही इकडे लक्ष जास्त दिल्यामुळे ती माणसं कायम दुःखी असतात, कायम रडत असतात आणि देवाला सुद्धा दोष देतात. काय देवा तू माझं वाकडं केलं आहेस, काय मला असा त्रास देतो आहेस, माझंच नशीब फुटकं, माझ्याच वाटेला हे असं का, असं सगळं म्हणतात. आणि आशावादी मनुष्य देवाचे आभार मानतो, देवा वा वा धन्यवाद रे बाबा, मला सायकल दिलीस, मला चांगलं आरोग्य दिलं आहेस, मला चांगलं उत्तम शरीर दिलं आहेस, धन्यवाद तुला. आणि काय नाहीपेक्षा काय आहे याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. माझ्याकडं हे आहे, माझ्याकडे ते आहे, माझ्याकडं असं आहे, माझ्याकडे तसं आहे. आणि जी माणसं आहे 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 म्हणतात ती आनंदी असतात. आणि जी माणसं नाही 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 म्हणतात ती रडत असतात, दुःखी असतात. असा हा दोन्ही माणसांच्या वृत्तीतला फरक आहे. गीतेमधून आपण काय शिकायचं आहे, आपल्या वाट्याला अर्धाच ग्लास पाणी आहे म्हणून आपण मध्यमवर्गीय आहोत. ज्यांचा पूर्ण रिकामा असतो ते गरीब मानले जातात आणि ज्यांचा पूर्ण भरलेला असतो ते श्रीमंत मानले जातात. अशा या तीन अवस्था दाखवणारा हा ग्लासाचा प्रयोग आहे. भरलेला ग्लास श्रीमंत माणसं, रिकामा ग्लास गरीब माणसं आणि अर्धा भरलेला आहे ते मध्यमवर्गीय. आपण सगळीच माणसं मध्यमवर्गीय आहोत. पण याचा अर्थ असा नव्हे की आपला ग्लास कायम अर्धाच राहू द्या, नाही, तो कसा पूर्ण भरेल याचा प्रयत्न करायचा आहे. परवाच मला एका माणसाचा प्रश्न आला होता फोनवर. मागच्या एका प्रवचनामध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं की ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मग त्या माणसाने मला फोन करून प्रश्न विचारला, गुरुजी, जर आपण आपल्या आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला लागलो तर मग आपली परिस्थिती बदलणार कशी, आपल्याला चांगलं आयुष्य कधी जगायला मिळायचं. आणि त्यांनी शास्त्रज्ञांचं उदाहरण दिलं. जर शास्त्रज्ञांनी अभ्यासच केला नसता, शोध लावले नसते तर आज जगाची प्रगती झाली असती का. त्यांनी सुद्धा ठेविले अनंते तैसेचे राहावे असा विचार करून राहिले असते तर आपल्या जगामध्ये आज ज्या सोयी सुविधा निर्माण झाल्या त्या झाल्या असत्या का.
यावर मी फार सुंदर उत्तर दिलं त्यांना. मी त्यांना कळवलं, म्हटलं अहो, ठेविले अनंते तैसेची राहावे, हे मी प्राप्त परिस्थितीबद्दल बोललो आहे. की आज जी परिस्थिती माझ्या वाट्याला आली आहे, जी देवाने दिलेली आहे, ती आपण जशी आहे तशी स्वीकारावी लागते. माझ्या मनाप्रमाणे त्या परिस्थितीमध्ये, त्या माणसांमध्ये, त्या वातावरणामध्ये मला बदल घडवून आणता येत नाही. आणि जी जशी आहे तशी मला स्वीकारावी लागते, ॲक्सेप्ट करावी लागते आणि त्यातच मला समाधान मानावं लागतं. आणि अशा अर्थाने मी म्हटलं होतं. पण याचा अर्थ असा नव्हे की आपण प्रगती करूच नये, आपण शिकूच नये, आपण शोध लावूच नये, आपण काम करूच नये, आपण पैसे मिळवूच नये, असं काही नाही आहे. परिस्थिती जरी कशीही असली तरी आपण आपल्या स्वतःच्या कष्टाने, सामर्थ्याने, आपल्या स्वतःच्या पराक्रमाने आपण आपली परिस्थिती बदलू शकतो. आपण शिक्षण घेऊ शकतो, आपण चांगली नोकरी करू शकतो, आपण कष्ट करू शकतो, आपण पैसे मिळवू शकतो आणि आहे त्या पैशापेक्षा जास्त पैसा मिळवून आपण जास्त सुख, जास्त आनंद मिळवू शकतो. म्हणून अर्धा ग्लास ज्यांचा आहे त्यांनी ग्लास कसा भरेल याचा प्रयत्न करायला हवा. पण ज्याच्याकडे रिकामा ग्लास आहे त्याच्याकडे बघून आपण आनंद मानायला शिकावं की त्याच्याकडे काहीच पाणी नाही आहे, माझ्याकडे अर्धा तरी ग्लास आहे. असं जर आपण पाहिलं तर आपल्याला अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये आनंद मिळतो. पण त्याचा भरलाय आणि माझा रिकामा आहे असं जर म्हटलं तर आपल्याला दुःख होतं. म्हणून पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने जगायला शिकूया. गोपाल कृष्ण भगवान की जय.